नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं पूर्वी म्हटलं जायचं, पण आता तसं काही राहिलेलं नाहीये. आई वडील, मुलगा मुलगी, सून जावई या कुठल्याही नात्यांमध्ये प्रेम आपुलकी राहिलीच नाही. आई वडील आणि मुलं हे नातं आता इतकं दुरावत चाललंय की पुढच्या पिढीमध्ये हे एकत्र येतील की नाही याचीच शंका येऊ लागली आहे. कोण कारणीभूत आहे या सगळ्याला? इंटरनेट, मोबाईल की सोशल मीडिया? मुलांवर संस्कार करायला आजकाल आई वडील घरीच नसतात. आजी आजोबांना तर घरात जागाच नाहीये. मग मुलांवर जे संस्कार होतात ते फक्त सोशल मीडियावरून. अशी ही मोबाईल मध्ये अडकलेली मुलं वेळ पडली तर आपल्या पालकांवरही हात उचलायला मागे पुढे पाहत नाही, कारण त्यांना सगळं झटपट हवं असतं, पटापट, कष्टांशिवाय. आणि मग तयार होतात क्रिमिनल्स. आई वडिलांचं आपल्या मुलांकडे जर नीट लक्ष असेल तर त्यांना आपल्या स्वतःच्या हातून किंवा मुलांच्या हातून पुढे घडणाऱ्या गुन्ह्यांची चाहूल नक्कीच लागत असते. अरे काय झालंय तुला? मोबाईल शिवाय आयुष्य नाहीये का? सकाळी उठल्या उठल्या पहिले मोबाईलच दिसतो का तुला? येतो इकडे. काय करतो तू मोबाईल बरोबर सकाळी सकाळी? अभ्यास तर करायचा नसतो तुला? सकाळी उठावं, जरा ब्रश करावा, अंघोळ करावी, घरातल्या देवाला नमस्कार करावा. नाही, फक्त फोन उचलायचा आणि सकाळी बसायचं. अभ्यास तर करायचाच नाही. सुधारायचं नाही ठरवलंयस का तू? माझं डोकं दुखायला लागलं आता. नाश्त्याला येणारच का खाली? बाबा जातील आता. तोंडच हलवत नाही मिला हा. हे घे, ब्रश कर. नाश्त्याला येणारच ना खाली? मेहरबानी कर आमच्यावरती जरा. तोंड तरी हलव आता. अहो, बोला त्याच्याशी, जरा गप्पा मारा, काय हवं नको ते विचारा. तो पण घुम्यासारखा बसलेला असतो नेहमी, आणि तुम्ही पण नेहमी घाईत असता. मीच बोंबलत असते. दमली मी आता. पैसे आहेत. अरे ठेव, नाहीतर आईसारखं सेव्हिंग करत जा. झालं? पैसे दिले की संपलं? एवढंच कर्तव्य असतं का बापाचं? अहो, वयात आलाय तो, बघा जरा त्याच्याकडे. बघ, मला उशीर झाला आणि ह्या विषयावर आपण एक नंतर मस्त चर्चासत्र घेऊ. मिसेस रोहित जगताप. चल बेटा, निघतो. बाय. अहो, तुम्ही काय बोलते? मी ऐकताय का? बोला त्याला. स्वतःच्या आईला का मारलंस तू? अरे साहब, अब 11 बजे इधर आया था और इधर ही आके सो गया. हम सोचे अभी उठेंगे अभी उठेंगे, अब 4:30 बज गया साहब. थँक्यू. पाटील, जीप करा लगेच. हा प्रवीण, हा PSI प्रकाश जगतापच्या बायकोने सुसाईड केलं. चिंचवड पोलीस स्टेशनच्या. हा, ड्युटी तिकडे आहे पण राहायला सिंहगड रोडला आहे. पण त्याच्या बायकोनं असं काय केलं? तेच तर शोधून काढायचं ना आपल्याला. रिकामे, चला लवकर. मला कळतंय तुझी काय अवस्था झाली आता. तुला माहिती ना, मला ही प्रोसिजर फॉलो करायला लागणार आहे. मला सांग, सगळ्यात आधी बॉडी कोणी बघितली? मीच बघितली सर. रात्री 11, 11:30च्या सुमारास घरी आलो.
प्रणाम साहब. मी बराच वेळ पेल वाजवली पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून मग मी वॉचमॅन जवळ जाऊन वाट पाहत बसलो. अरे साहब, अरे वो रूम पर कोई नहीं है. तूने देखा क्या? वो कोई बाहर गई क्या? नहीं साहब, हमने तो नहीं देखा. बसल्या बसल्या कधी झोप लागली ते कळलंच नाही. वॉचमॅनने जागं केलं त्यावेळी सकाळचे 4:30 वाजले होते. रुई घरी आले असेल असा विचार करून घरी आलो. दरवाजा बंदच होता. मग लक्षात आलं की रुई बाहेर जाताना एक चावी डोअरमॅट खाली ठेवायची. ती चावी घेऊन मी दरवाजा उघडला आणि आत आलो तर हॅलो, पोलीस स्टेशन. दरवाजा उडून घरात आलो तर प्रकाश तुला काय वाटतं हे असं वहिनींनी करण्यामागचं कारण काय? तेच तर कळत नाहीये ना सर. सगळं तसं नॉर्मल होतं सर. लोकांच्या घरात असतात तशा तक्रारी माझ्याही घरात होत्या. एवढा टोकाचा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं सर. माझा मुलगा घरी आलेला नाही त्याचं तिनं टेन्शन घेतलं असणार. घरी नाही आला म्हणजे कुठे गेलाय? माहित नाही सर. जातो असा अधूनमधून. त्याचा फोनही टाकलाय सर्व्हिलन्सवर. सर, जगतापांच्या घरी ही सुसाईड नोट सापडली. तसं जर याला सुसाईड नोट म्हणता येणार नाही पण याच्याहून काहीतरी धागा सापडू शकतो. हे बघा ना सर, याच्यावर 10 ते 15 वेळा बरेचदा मी वाईट आहे असं लिहून फोडलं गेले. म्हणजे लिहिणारी व्यक्ती कन्फ्यूज असणार, ठाम नसणार स्वतःच्या मतावर. कदाचित गिल्ट असेल काहीतरी. आता आपल्याला प्रवीण हे शोधायला पाहिजे तो गिल्ट तिचा स्वतःचा होता का दुसऱ्या कोणामुळे ती स्वतःला अपराधी समजत होती. सर, अजून एक शॉकिंग म्हणजे प्रकाशचा मुलगा श्रेयस गेले 2 दिवस झालं बेपत्ता आहे. तुम्ही एक काम करा, आजूबाजूला जरा चौकशी करा. त्यांचे शेजारी पाजारी, खालचा वॉचमन, त्यांच्याकडे येणारा पेपरवाला, भांडीवाली, कामवाली सगळ्यांकडे चौकशी करा. नक्की यांच्या कुटुंबात काय चाललं होतं? वादावादी होते का? भांडणं होती का? येस सर. तुम्ही जगतापांकडे घरकामाला आहात ना? होय साहेब. मग तुमच्या मॅडमने आत्महत्या केली हे कळलंच असेल तुम्हाला. होय साहेब, ऐकून लईच टेन्शन आलं हो. तुमच्या मॅडमने असं का केलं असेल हो? पोराची काळजी आणि दुसरं काय असणार साहेब. त्या दिवशी ना मोबाईल 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 परत तुझ्या हातात जर मोबाईल दिसला ना तर मी फोडून टाकीन. अरे 12वीची परीक्षा आहे यंदा तुझी. मागच्या वर्षी फेल झालास तू. जर 12वीत मार्क कमी पडले ना तर हवे ते कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. म्हणजे पाहिजे ते करिअर पण चूज करू शकणार नाहीस तू. पूर्ण आयुष्य खालतीवरती होऊन जाईल. 40 येईल तेव्हा रडायची बाई येईल तुझी. मग वाटेल आईचं ऐकायला हवं होतं पण कटकट करायला आई जिवंत नसेल तेव्हा. समजते का? घंटा आलाय मला. आता असं सगळं असताना पण मी ताईंशी बोलले. त्याला समजून समजून दमले मी आता. मला नेहमी म्हणत असते बोला जरा त्याच्याशी पण तुम्हाला फक्त तुमची ड्युटीच दिसते. बोलतो त्याच्याशी. श्रेयस बेटा, काय प्रॉब्लेम आहे? बघ, तू बोलला नाहीस तर आम्हाला कसं कळणार तुझ्या मनात काय आहे ते? सांग, तुझ्या मनात काय आहे? वाईट चांगलं जे काय असेल ते सांग, घाबरू नकोस. अरे बोल. त्याच्या ह्या वागण्यामुळे ना माझी अजून चिडचिड होते. बोलतोय ना मी. हे बघ, अभ्यासात मन लागत नाही का तुझं? यावर्षी ड्रॉप घ्यायचा का? बघ, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती करण्यात काही अर्थ नाही. शिक्षणात मन लागत नसेल तर दुसरं काहीतरी करू, स्पोर्ट्स वगैरे. अरे बोल.
अरे हे बघा, ह्याचं असं असतं. आता मी कशी वागू ते सांगा तुम्ही. साहेब, तुम्हाला एक बोलू का? पोरं आपल्या आईबापाशी ना समजच नाही बोलत. हा, पण आपल्या मित्रांसोबत ना समज शेअर करतात. तुम्ही एक काम करा, त्याचा एखादा मित्र असेल ना त्याला विचारा, नाहीतर त्याच्या मित्राला ना त्याच्याशी बोलायला सांगा. म्हणजे कसं आहे ना, नक्की काय चाललंय त्याच्या मनात ते तरी तुम्हाला कळेल. ठीक आहे. हा सर, अलीकडे तसाच झाला होता तो. म्हणजे घरातच काय आमच्या मित्रांबरोबर सुद्धा जास्त बोलायचा नाही सर. आम्ही मित्रांनी खूप प्रयत्न केला त्याला नॉर्मल करण्याचा, पण सर नाही झाला तो. आधीपासूनच असा होता की नाही सर, 10वीत होता तेव्हा एकदम नॉर्मल होता. नॉर्मल मुलांसारखा बोलायचा, हसायचा, मस्ती करायचा. त्या दिवशी सुद्धा आम्ही सर कट्ट्यावर होतो तेव्हा अरे तो रतन कसलाच फेकत होता. म्हणतोय की बराच वेळ पाण्याच्या आत राहतो. ऐसा भी कभी होता है क्या? नाही तो क्या. आणि असं असताना तर मी 2 दिवस पाण्याच्या आत असतो. जेवण पाण्याच्या आत, अंघोळ पाण्याच्या आत, तोंड धुवायचं पाण्याच्या आत. काय रे, खिरड्या फुंकत वेळ घालवत असतोस. नापास जरा सांगितलं का तुला ह्यानी? खानदानाचं नाव मोठं करतोय. लाज नाही वाटत तुला? चल तर घरी. चल तो कोण, चल ना घरी. चल 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 घरी. ओके, ठीक आहे यतीन, थँक्स. आम्हाला काही लागलं तर आम्ही तुला फोन करू. आणि तुला जर श्रेयसचा फोन आला तर इमिजिएट आम्हाला कळव. हा सर. सर, रुही जगतापची PM रिपोर्ट. तिने आत्महत्या नाही केली सर, तिचा खून झालाय. खून? हो सर. नाही, मग ती सुसाईड नोट कोणी लिहिली असेल. एक काम करा, आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवून घ्या. श्रेयस, प्रकाश किंवा रुही यांच्यापैकी कोणाच्या तरी अक्षराशी ते अक्षर जुळलंच पाहिजे. पण रुही असं का लिहिल ना की मी वाईट आई आहे, आणि प्रकाश आणि श्रेयसनी जर असं लिहिलं असेल तर मग ते लिहिण्यामध्ये त्यांचा उद्देश तरी काय होता? पण एक गोष्ट कन्फर्म आहे सर, आई आणि मुलाचं रिलेशन काही चांगलं नव्हतं. 3 शक्यता आहेत प्रवीण. एक म्हणजे हा खून प्रकाश किंवा श्रेयसने केलेला असेल. दुसरी म्हणजे रुहीचंच बाहेर काहीतरी अफेअर असेल आणि त्या अफेअरमधून हा खून झाला असेल. कदाचित हे अफेअर श्रेयसला कळलं असेल आणि म्हणून श्रेयसनी, नाही पण श्रेयस असं का लिहिल ना की मी वाईट आई आहे, कदाचित आपल्याला मिसगाईड करायला. किंवा असंही असेल त्या केसचा आणि या सुसाईड नोटचा काहीही संबंध नसेल. आणि तिसरी शक्यता, प्रकाशचंच बाहेर काहीतरी अफेअर असेल, त्या अफेअरमधून हा खून झाला असेल. एक काम करा, प्रकाशच्या घरी जी कामवाली आहे ते तिची चौकशी करा. सोसायटीचं CCTV फुटेज चेक करा. प्रकाश आत कधी गेला, बाहेर कधी पडला. श्रेयसही गायब आहे. श्रेयस बाहेर कधी गेला तेही कळायला पाहिजे आपल्याला. आजूबाजूला शेजारी पाजारी सगळ्यांकडे चौकशी करा. काही ना काहीतरी आपल्याला हातात क्लू नक्कीच मिळेल. ओके सर. ओ साहब, ओ साहब, ओ रुको 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 रुको. अरे किधर जा रहे हो? वो 2nd फ्लोर पे जाना है. हाँ तो फ्लैट नंबर तो बोलो. फ्लैट नंबर कुछ याद नहीं है. वो जो जगताप भाभी रहती है ना, उनसे मिलने जाना है. हाँ हाँ हाँ, ठीक है, एंट्री मार लो, चलो. नंबर हाँ, वो क्या है? 205. श्रेयस, तुला पोहे आवडतात ना? थँक्यू बाळा. मला नाही माहित तू यतीनला काय समजवलंस, पण त्या दिवसापासून तो खूप बदललाय. ज्या आईवडिलांच्या पोटी तू जन्म घेतलास ना, खूप भाग्यवान आहे. तू घरी सांगितलंस ना तू इथे असते? नाही, त्यांना काळजी वाटेल म्हणून विचारते. तुझे आई बापा बाहेर गावी गेलेत का? आई, 1 मिनिट. श्रेयस, मेरे साथ बाहेर चल. अरे त्याला खाऊन दे. आलो आलो, 2 मिनिटात आलो. अरे असं काय करतोयस? भावा, एक वाईट बातमी आहे. तुझ्या आईने सुसाईड केलंय.
हे बघ, आपल्याला लवकर जायला लागेल. मी गाडी काढतो. चल. थांब, मी जातो. पण श्रेयस, अरे काही नाही, मी ओके आहे. बाबांना सांभाळावं लागेल ना. चावी दे ना. तू ठीक आहेस ना? हो. सर, रुही जगतापचा खून झाला त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, पण श्रेयस बाहेर जाताना कुठेच दिसत नाहीये. प्रकाश जगतापच्या म्हणण्यानुसार श्रेयस गेले 2 दिवस बेपत्ता आहे, म्हणून मी 2 दिवस आधीचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणले, पण श्रेयस बाहेर जाताना कुठेच दिसत नाही. हे बघा सर. ऍटलिस्ट तो बिल्डिंग मध्ये येताना तरी दिसलाय का कुठे? हो सर, खुनाच्या 3 दिवस आधी साधारण 4 वाजता तो आतमध्ये येताना दिसतोय सर. खुनाच्या दिवशी प्रकाश सकाळी 9:30 वाजता बाहेर पडलाय. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार खून सकाळी 11:30 वाजता झाला, बरोबर? हो. म्हणजे 9:30 ते 12 या दरम्यान या बिल्डिंगमध्ये कोण आलं गेलंय बघायला पाहिजे. त्यांची ती मोलकरीण सकाळी 10:07 बिल्डिंगमध्ये आली आहे आणि 10:47 बिल्डिंगच्या बाहेर पडली आहे. म्हणजे याचा अर्थ ही मोलकरीण बाहेर गेल्यानंतर हा खून झालाय. हो सर, कारण चोरी झाली नाही त्यामुळे तिच्यावर संशय घेता येत नाही आणि आतमध्ये कोण संशयित येताना पण दिसत नाही. श्रेयस एकमेव संशयित व्यक्ती आहे याच्यात. कदाचित त्यानं कांड केलं असेल आणि त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये आतमध्येच कुठेतरी लपून बसला असेल आणि मग सगळं शांत झाल्यानंतर गुपचूप घरी आला असेल. नक्कीच श्रेयस. जगताप, आम्हाला घर चेक करायचं आहे. ठीक, कॅरव. कमी. सर, प्रकाशच्या फ्लॅटवर कोणीच नव्हतं. कदाचित प्रकाशने श्रेयसला कुठेतरी लपून ठेवला असेल. नाही, पण बिल्डिंगमध्ये तो लपून ठेवणं शक्य नाही. आपण अख्खी बिल्डिंग चेक केली आहे. एक काम करा, 6 आणि 7 तारखेचं फुटेज मिळवा. त्यात कदाचित श्रेयस बाहेर पडताना दिसेल. आणि रुहीचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तेही मिळवा. आणि तो प्रकाश सोबत काम करणार कॉन्स्टेबल कोण? पाटील. हां, त्याच्याकडे जरा चौकशी करा. जगताप साहेबांच्या सोबत किती वर्ष झाले आहात? साहेब 2 वर्ष झाली. जगताप साहेबांचा मुलगा बेपत्ता आहे, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? हा, म्हणजे त्या दिवशी जगताप साहेब घाईघाईत पोलीस स्टेशनला आले होते. पाटील, येस सर. हा नंबर घे, माझ्या मुलाचा आहे. सर्व्हिलन्सवर टाक. अरे 2 दिवस झाले, कुठे गेला काय पत्ता नाही. फोन लावतोय, फोन उचलायला तयार नाही. अहो साहेब, काळजी करू नका. गेला असेल कुठेतरी पिकनिकला, नाही तर पार्टी करायला गेला असेल. नाही ना, त्यातला पण नाही तो. नाहीतर एवढ्यात कळलं असतो कुठे आहे. तरी त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केले, कोणालाच माहित नाही तो कुठे आहे. तू एवढा अर्जंट कर. हां, सर्व्हिलन्सवर टाक. आणि हो, 2 दिवसापूर्वी तो हरवलाय, तेव्हा 2 दिवसांपूर्वीची तारीख टाकायला विसरू नको. हां, हो, करतो सर. गेलो. घेतलं साहेब, घ्या. त्या दिवशी लक्षात नाही आलं साहेब, पण त्या दिवशी आम्ही दोघं स्टेशन रोडला निघालो होतो तेव्हा. हां श्रेयस, मी ड्युटीवर आहे. काय झालंय सांग, काय प्रॉब्लेम आहे? बरं, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि आज तू रडायचा आधी थांब. हां, मी करतो तुला फोन परत. मला मुलांना सांभाळायचं म्हणजे आईबापांसाठी सर्कसच आहे. पाटील, किती मुलं आहेत तुला? मला 3 साहेब, 2 मुली आणि 1 मुलगा. मानलं बाबा तुला. कसा सांभाळतोस रे? इथे एक आहे तर नाकी 9 आले. बरं चल बस.
सर, एका गोष्टीचं आश्चर्य वाटते. 12:30 वाजता श्रेयसचा फोन प्रकाशला आला होता आणि प्रकाशने 2 वाजता मिसिंग कंप्लेंट लॉन्च केली. मग प्रकाशने असं का केलं असेल सर? आता हे कन्फ्युजन तेव्हाच दूर होईल जेव्हा श्रेयस सापडेल, पण तो तर सापडत नाहीये कारण त्याने त्याचा फोन घरीच ठेवलाय. फॅमिली मॅटर आहे तिघांचंही. त्या रुई जगतापचे कॉल रेकॉर्ड चेक केले? हो सर, केले. रुई एका नंबरला सतत कॉल करत होती. तो नंबर शिवानी कदम या नावाने रजिस्टर आहे. मी चौकशी करतोय सर. कदाचित तो नंबर तिच्या बहिणीचा किंवा मैत्रिणीचा असावा. बघा काय ते. जर तिची एखादी बहीण असेल तर आपल्याला कळेल ना जगतापांच्या घरात नेमकं काय घडत होतं ते. श्रेयसचा शोध चालू ठेवा मात्र. हो सर. सर, मला एक शंका आहे. हा खून एखाद्या दुश्मनीतून तर झाला नसेल ना? शक्यता नाकारता येत नाही. तसाही आपला तपास फक्त श्रेयस आणि प्रकाश यांच्या भोवतीच फिरतोय. शक्यता आहे बाहेरचा कोणी येऊन कांड करून गेला असेल. त्यासाठी आपल्याला बघायला पाहिजे या प्रकाशची दुश्मनी होती का कोणाशी. एक काम करा, प्रकाश सध्या कोणकोणत्या केसेसवर काम करत होता ते बघा. त्यामध्ये कोणीतरी संशयित आपल्याला मिळू शकतो. ओके सर. काका, श्रेयस कुठे आहे? माहित नाही. का रे? आणि तू कोण? काका, मी श्रेयसचा मित्र यतीन. श्रेयस 2 दिवस माझ्याकडेच होता राहायला. त्याची आई गेली ते मीच सांगितलं त्याला. त्याला म्हटलं की चल तुला मी घरी सोडतो, पण ऐकला नाही. माझी बाईक घेऊन गेला आणि पुन्हा आला नाही तो. मी तुमच्या घरी सुद्धा गेलो पण दरवाजा बंद होता म्हणून तुम्हाला इथे भेटायला आलो. ये. हे बघ, तू तुझ्या बाईकची अजिबात काळजी करू नकोस. त्याने काही केलं तर मी तुला नवीन बाईक घेऊन दे. आणि श्रेयस आता सध्या कुठे आहे ते मला खरंच माहित नाही. यतीन, माझं एक काम करशील? हां. श्रेयसचा जर तुला फोन आला तर त्याला माझा एक निरोप देशील? हां. सर, प्रकाशकडे 2 केसेस होत्या. त्यातल्या एका केसमध्ये प्रकाशने याला उचलला होता. हा आता जामिनावर बाहेर आहे. पण सर, याने प्रकाशला धमकी दिली होती. काय धमकी दिली होती तू? हा, धमकी दिली होती तू? अहो साहेब, ते काय रे, तुला काय वाटलं तुझ्या रेप केसमधून सोडवायला तुला तुझा पाप येणार आहे? जास्त गरमी चढली आहे ना तुला? चल, तुला थंड करतो. चल. हो साहेब, अहो कशाला तमाशा करताय? मला सांगा ना काय पाहिजे ते, तुमच्या घरी पोचून जाईल. मला ना तूच पाहिजे. चल. कशाला नडतो रे? हा, हे जगताप, जर का चुकून जामिनावर मी सुटलो ना, तो संपलाच म्हणून समज. कळलं ना? आयुष्यभर फक्त रडशील तू. आणखी काय राहिलंय? चल बस. म्हणून त्याच्या बायकोचा फोन केलास तू? नाही साहेब, मी काय मारलं वगैरे नाही, खून नाही केला साहेब. मी खरं सांगतो. उगाच खोटी केस तयार करून आपल्याला लटकू नका साहेब. और रागाच्या भरात बोललो पण म्हणून मी काय मारलं नाही त्याला, आणि असं कधी करणार बी नाही. आई शपथ सांगतो साहेब, मी खरंच नाही मारलो. मी काहीच नाही केलं, खरंच. स्वतः नशील केलं, सुपारी दिली असेल ना? नाही हो साहेब, अहो सुपारी देण्याचं काम आपण नाही करत साहेब. जे केलं ना ते खुल्लम खुल्ला आपण बोलतो ना, सांगितलं ना आपण. काय माझ्या रेपची केस आहे ना साहेब, पोरगी आवडली, आपण केला रेप. याची कॉल रेकॉर्ड काढा. हा, सगळी चेक करा. याची चंगू मंगू जे काय असतील ना गुंड, सगळ्यांना उचला आणि हाणा त्यांना फोडून काढा. आणि जर तू सुपारी दिल्याचा पुरावा आम्हाला सापडला ना, सोल उठून काढेल. तुला आधीच सांगतोय. नीट विचारतोय, शिस्तीत विचारतोय. तूच मारला ना त्याच्या बायकोला? तूच मारला की नाही, खरं सांग. नाही खरंच सांगतो साहेब, मी खून नाही केला हो साहेब. ऐका ना, सांगा ना साहेबांना, खरंच नाही खून केला मी. रिकाम्या, येऊन जायला. आणि जोपर्यंत कबूल करत नाही ना तोपर्यंत ठोकून काढायला. साहेब पाया पडतो, ऐका. साहेब, मी खून नाही केला साहेब, ऐका ना. हो साहेब.
अरे पोरांना भूक लागली आहे की नाही तुम्हाला? श्रेयस, काय खायला बनवू का? नको थँक्यू. आणि यतीन तुला? हा नाही मला नको. याला पाहिजे तर दे ना. ए काय चहा वगैरे पाहिजे तर सांग रे, लाजू नकोस हा. चहा चालेल. वेडा कुठचा. अरे तुझंच घर आहे, लाजतोस कशाला? आई म्हणतोस ना मला. मग बिंदास राहा. हे बघ श्रेयस, ह्या जगात ना लुजरला काही किंमत नसते. आमच्या वेळेचं जग वेगळं होतं. आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. एक गेला ना की 100 उभे असतात मागे. टॅलेंट नसेल तर कोणी विचारत नाही. नात्यात समाजात जर मान वरती करून जगायचं असेल ना तर कष्ट हे करायलाच लागतात. यंदा तुझं 12वीचं वर्ष आहे. 12वी आयुष्याची टर्निंग पॉईंट असते. 12वी नंतरच आयुष्याला दिशा मिळते. अभ्यास कर, हीच वेळ आहे. ही वेळ जर निघून गेली ना तर परत चान्स मिळणार नाही. आयतं मिळालंय ना तुला, म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. तू नुसती मजा कर. अरे हे काय पाणी सांडवलंस? अरे नीट जेवायला जमत नाही का रे तुला? म्हणून सांगते शिस्त लाव स्वतःला. काका तुमचा मोबाईल मिळेल का? घरी फोन लावायचा होता. घे ना, कॉलिंग फ्री आहे, कर फोन. हा श्रेयस बोलतोय. हे बघ हा माझा नंबर नाहीये. ऐक श्रेयस, तुझे पप्पा भेटले होते. अरे त्यांनी तुला नवीन मोबाईल आणि नवीन सिम घ्यायला सांगितलंय. त्यांनी सुद्धा नवीन नंबर घेतलाय. तू प्लीज त्यांना जुन्या नंबरवर कॉल करू नको हा. आणि प्लीज लवकर कॉल कर रे, खूप टेन्शनमध्ये आहेत ते. आणि भावा कसा आहेस तू? प्लीज काळजी घे. येते. माझं पुढे काय होणार माहीत नाही रे, पण मला तुझ्या आईला थँक्स म्हणायचं आहे. तुझ्या आईला भेटल्यावर कळालं आई कशी असते ते. श्रेयस तुझ्या पप्पांचा नंबर. हा ठीक आहे, मी बोलतो. सर, त्या सुसाईड नोटवरचा अक्षर श्रेयस जगतापचा आहे. याचा अर्थ प्रवीण हा श्रेयस नक्कीच मनोरुग्ण असणार. आपल्या आईविषयी असे विचार करतोय याचाच अर्थ त्याच्या मनावर काही ना काहीतरी परिणाम झाला असणार. जर आपण मानलं की तो मनोरुग्ण नाहीये तर मग त्यांना असं का लिहावं? म्हणजे त्यांच्या घरातच काहीतरी घडलं असणार. किंवा असंही असू शकतं त्याला त्याच्या आईविषयी काहीतरी कळलं असेल म्हणून त्यानं ही नोट लिहिली असेल. पण सर, ती नोट खुनाचा पुरावा म्हणून किंवा सुसाईड नोट म्हणून आपण कोर्टात सादर करू शकत नाही. ते बरोबरच आहे प्रवीण. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा खून श्रेयसनंच केला आहे, पण आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाहीये. सर, पी साहेब प्रकाश जगताप आले. बोलवा. हो सर. प्रकाश, आम्हाला खात्री आहे तुमच्या बायकोचा खून तुमच्या मुलानंच केला. काय सर, तो आपल्याच आईचा खून का करेल आणि कसा? घटना घडायच्या 2 दिवस आधीपासून तो गायब आहे. तो कुठे आहे, काय करतोय, कोणाला माहित नाही. तशी रीतसर मिसिंगची तक्रार सुद्धा मी दिलेली आहे. सर, तुम्ही आयो आहात या केसचे. हा प्रवीण घरी आला होता तेव्हा तो घरी नव्हता. बरं, तो बिल्डिंगमध्येच लपलाय असा अंदाज बांधून प्रवीण पुन्हा घरी आला होता अचानक. तेव्हाही तो घरी नव्हता. मग सर, श्रेयस त्याच्या आईचा खून करील कसा? सॉरी टू से सर, पण तुम्हाला तसा काही पुरावा हाती लागलाय का? ठीक आहे प्रकाश, आम्ही विश्वास ठेवतो तुमच्यावर. शेवटी डिपार्टमेंटच्या माणसावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? खुनाच्या दिवशी तुम्हाला श्रेयसचा फोन आला होता ना? मला श्रेयसचा फोन, हो तो फोन.
हा श्रेयस. हो मी बोलते. काय लागला का पत्ता श्रेयसचा? कुठे आहे तो? नाही, या पोरानं ना डोक्याला ताप करून ठेवलाय. हो पोलीस मध्ये आहात तुम्ही, शोधा जरा त्याला. कुठे कुठे असेल तो? शोधतोय मी, करतोय प्रयत्न. इतकी वाईट आई आहे का मी? सांगा तुम्ही. घरी आल्यावर बोलू आपण. आता कामात आहे मी, फोन ठेव आता. नाही पण मला एक नाही कळलं प्रकाश, तुम्ही म्हणालात की तुमच्या बायकोनं तुमच्या मुलाच्या नंबरवरून फोन केला होता आणि तुमची बायको त्यावेळी घरीच होती, म्हणजे श्रेयसचा मोबाईल हे घरीच होता ना, मग तरीही तुम्ही श्रेयसचा नंबर सर्वेलन्सला टाकलात आणि त्याला शोधायचा प्रयत्न केलात का? सर खरं सांगू का तुम्हाला, श्रेयसच्या जाण्याने मी फार डिप्रेशनमध्ये गेलोय सर. मला हे लक्षातच आलं नाही की हिनंच श्रेयसच्या फोनवरून मला कॉल केला होता. सर कामाचं प्रेशर आणि घरचं टेन्शन, सर माझं मलाच कळत नाही मी काय करतोय. सर रुईच्या जाण्याने मी फार कोलमडून गेलोय. सर एक रिक्वेस्ट होती, श्रेयसनंच त्याच्या आईचा खून केला ह्या अँगलनं विचार करू नका सर. माझं लेकरू शांत आणि एकदम सरळ स्वभावाचं, कोणाचा खून करूच शकत नाही सर, आणि आईचा तर नाहीच नाही. निव्वळ तो गायब आहे म्हणून त्याच्यावर संशय घेणं योग्य ठरणार नाही. प्रकाश, नॉर्मल मुलं जेव्हा ॲबनॉर्मल वागायला लागतात ना, तेव्हाच अलर्ट व्हायला पाहिजे पालकांनी. ती चाहूल असते अरे. येतीन बेटा, मी कामात आहे. मी करतो तुला फोन, लगेच करतो. ठीक आहे प्रकाश, तुम्ही गेलात तरी चालेल, पण श्रेयसचा काही पत्ता लागला तर आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या टचमध्ये राहू. येऊ सर. या. जैन सर. जैन. प्रवीण, मला तर या प्रकाशवरच संशय येतोय. म्हणजे त्याच्या वागण्यात काहीतरी गडबड वाटते. त्याला आता त्या यतीनचा फोन आला होता ना, तो यतीन कुठे जरा शोधून काढा. आणि आता त्याने 2 कॉल्स कट केले आपल्या समोर. ते कॉल्स कुणी केले होते, कुठून केले होते, सगळे डिटेल्स पाहिजेत मला. ओके सर. बोल, काय माहिती तुला? सर श्रेयस 2 दिवस माझ्याकडे राहिला होता. सर त्याच्या आईने सुसाईड केलं ते सुद्धा मीच सांगितलं त्याला. इतक्यात त्याच्या बाबांना भेटला होतास का? हां सर. कशासाठी? सर तो माझी बाईक घेऊन गेला होता ना सर. त्याचे वडील म्हणाले की तुझ्या बाईकला काही झालं तर मी तुला नवीन घेऊन देतो. सध्या कुठं तो श्रेयस? ते नाही माहीत सर. हा पण सर त्याने मला कॉल केला होता आज. त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याने नवीन सिम घेतलंय आणि कदाचित तो आज त्याच्या वडिलांना सुद्धा कॉल करणार होता. तो नवीन नंबर आला असेल ना तुझ्याकडे? तो दे जरा यांना. तो नवीन नंबर ट्रेस करा. 934. श्रेयस, जगताप साहेबांनी आम्हाला तुला घ्यायला पाठवले बाळा. चल आमच्यासोबत. हा श्रेयस. हॅलो हॅलो पप्पा. काय झालंय श्रेयस? मी श्रेयस मी ड्युटीवर आहे. काय झालंय सांग, काय प्रॉब्लेम आहे? पप्पा मी आईचा खून केला पप्पा. तुम्ही लवकर या ना. बरं तू टेन्शन घेऊ नकोस आणि आज तू रडायचा आधी थांब. हां मी करतो तुला फोन, परत करतो मी फोन. रडू नकोस. हां ठेव आता.
रागाच्या भरात श्रेयसनं आपल्याच आईचा गळा दाबला. प्रकाशनं त्याला पंजाबी ड्रेस घालून बाहेर जाण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडणार नाही. काही घडलंच नाही अशा आविर्भावात प्रकाश घरी आला. श्रेयसनं स्वतःसाठी केलेल्या फासाच्या जागावर प्रकाशनं रुहीला लटकवलं. घरी कोणी नाहीये, चावी नाहीये असा बहाणा करत मुद्दाम वॉचमनच्या बाजूला जाऊन झोपून राहिला. सकाळी तो आत गेला. त्यानं शांतपणे फोन करून पोलिसांना बोलून घेतलं. हॅलो, पोलीस स्टेशन. पोलिसांनी श्रेयसला बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तो पोलिसांकडे एकटक जणू काही मानसिक रुग्ण असल्यासारखाच बघत राहिला. काय काहीतरी बोल ना. म्हणजे तू आईला कधी बोललायस, मारलंय? हा, काहीच बोलत नाही. तू कुठले फिल्म्स बघायचा? हा, हिंदी फिल्म्स आवडतात तुला का हॉलिवूड फिल्म्स? त्या गाण्याच्या भूताबितांचे फिल्म बघतो का तू? कोणी सांगितलं मग तुला हे असं मारायचं असतं? तुला का वाटलं मारावं असं? तू तुझ्या मित्रांशी बोललास का कधी आईविषयी? त्यांच्या आया कशा आहेत, तुझी आई कशी आहे, असं कधी बोलणं झालं का तुमचं? अरे काहीतरी सांग ना. काय वाटलं तुला? कशामुळे वाटलं? बोल ना. तो काहीच बोलत नव्हता आणि पोलिसांकडे त्याच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा सुद्धा नव्हता. एक कलिग म्हणून, एक माणूस म्हणून मी तुझ्या भावना अगदीच समजू शकतो. पण एकदा का ही वर्दी अंगावर घातली ना की आपण पोलीस कर्तव्याला दक्ष असतो. मग गुन्हेगार म्हणून त्याच्यासमोर कोणी उभा असो, अगदी स्वतःचा मुलगा देखील. प्रवीण, चार्जशीट फाईल करा. तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. ती केस कोर्टात अद्यापही चालू आहे. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण तोपर्यंत 2 आयुष्य बर्बाद झाली होती. आपल्या मुलांची मानसिकता समजून घेणं यापेक्षा मोठा टास्क सध्या तरी पालकांसमोर दुसरा कुठलाही नाही. रुहीचं चुकलं काय, तर सतत आपला मुलगा कसा वाईट आहे, कसा आयुष्यात तो काहीच बनू शकत नाही, हे सतत त्याला बोलून दाखवणं, ते सुद्धा इतरांसमोर. आणि हा अपमान श्रेयसला सहन झाला नाही. आणि श्रेयसचं काय चुकलं, तर त्याने त्याच्या आईच्या बोलण्याचा वरवरचा अर्थ, तिच्या भावना न समजून घेतला आणि तो रिॲक्ट झाला. त्याच्या कोशात जाण्यानंच त्यानं त्याच्या आयुष्याचा घात करून घेतला. संवाद, मग तो कोणासोबतही असो, अशा वेळेला अत्यंत महत्वाचा असतो. मनातलं सगळं कोणाशी तरी बोला, मार्ग नक्की सापडेल. आणि पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्यातला छोटासा देखील बदल नोटीस करायला हवा, त्यावर वेळीच उपाय करायला हवा, नाहीतर क्रिमिनल्स बनायला वेळ लागत नाही. मुलांच्या मानसिकतेची ही चाहूल जर आपल्याला लागली तर कितीतरी मोठे अनर्थ टळतील. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका वेगळ्या केससह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.